मंडळी नमस्कार. आज अक्षरशः अभिजित दिपकेंनी मैदान मारलं असं म्हणावं लागेल नागपूरला. मंडळी बघा, जितका जास्त कुणाचा तुम्ही अपमान कराल, त्याला दंडित कराल, त्याला शिक्षा कराल, त्याचा वारंवार त्याचा उपासात्मक त्याची चेष्टा कराल, तितका तो मनुष्य वर जात असतो आणि तितकी ती मोहीम मोठी होत असते. त्याचं जिथं जागतं उदाहरण आज नागपुरात बघायला मिळालं. मंडळी, अभिजित दिपके कॉकरोच जनता पार्टी दिल्लीपासून 6 तारखेपासून सुरू झाला तो प्रवास. नंतर पुणे, नंतर लखनौ, त्याच्यानंतर हैदराबाद, त्याच्यानंतर बेंगलुरू आणि आज नागपूर. अर्थातच आजच्या तारखेला नागपुरात अभिजित दिपकेंनी मैदान मारलं. अफाट गर्दी होती आज. जितकी गर्दी देशभरात आजपर्यंत 5-6 ठिकाणी त्यांनी कार्यक्रम केले, हे प्रोटेस्ट केला युवकांना घेऊन, तरुणांना घेऊन. पण आज जी गर्दी नागपुरात होती ही अतुलनीय, अविस्मरणीय गर्दी आज त्या ठिकाणी होती. मंडळी, हे तुम्हाला कदाचित आज मीडियावरती दिसणार नाही. त्याचं कारण असं की एक सूर असाही उमटतो आहे की अभिजित दिपकेंच्या कार्यक्रमाची भव्यता बघून आज नेटवर्क जॅमर कुणीतरी लावलं की काय अशी या चर्चेला नागपुरात आज उधाण आलेलं आहे. कारण की मीडिया त्या ठिकाणी होता, मेनस्ट्रीम मीडियातलेही काही पत्रकार, काही कॅमेरे त्या ठिकाणी होते, परंतु लाईव्ह जे सुरू होतं, लाईव्ह टेलिकास्ट जे सुरू होतं त्या कार्यक्रमाचं, त्याचा व्यवस्थित साऊंडही आला नाही आणि ते चित्रही ते व्हिडिओजही लोकांना नीटनेटके दिसले नाही. याच्या पाठीमागेही काहीतरी षडयंत्र आहे. अशा लोकांच्या प्रतिक्रिया त्या लाईव्ह वरती खाली यायला लागल्या होत्या लोकांच्या, की कदाचित नेटवर्क जॅमर लावला आहे की लोकांना याची भव्यता कळू नये. पण मंडळी, तुम्हाला पहिल्यांदाच मी सुरुवातीला म्हटलं या व्हिडिओच्या की तुम्ही जितकं कोणाला प्रताडित कराल, दंडित कराल, शिक्षा द्याल, त्याची चेष्टा कराल, त्याची उपासात्मक टीका कराल, तेवढा तो मनुष्य मोठा होत जातो. त्यामुळे हे टाळायला पाहिजे. मंडळी, आता तुम्हाला सांगतो, रितसर तुम्हाला सांगतो की अभिजित दिपकेंनी मैदान आज का मारलं. मंडळी, सर्वात आधी काही कार्यकर्ते नागपुरातले होते कॉकरोच जनता पार्टीचे. जे कार्यकर्ते खरोखर दिल्लीला गेलेले होते, 4-5 विद्यार्थी, 4-5 तरुण, त्यामध्ये 4-5 मुली आणि 2-3 मुलं, अशी 7-8 लोकांची टीम दिल्लीला 6 तारखेला गेली होती. त्याच लोकांनी हा संपूर्ण कार्यक्रम संविधान चौकात नागपूरला आयोजित केला होता. तुम्हाला सांगतो मंडळी, 0 माईल पासून तर रिझर्व्ह बँक पर्यंत आणि तिकडे कस्तुरचंद पार्क पर्यंत जिकडे तिकडे पोलिसांचा बंदोबस्त भरपूर होता, पण लोकही त्यापेक्षा दुप्पट तिप्पट लोक होते. मंडळी, तर तुम्हाला सांगतो मैदान का मारलं, त्याची कारणं काय होती ते पहिले आधी समजून घ्या. मंडळी, काल जयपूरला अभिजित दिपकेंवरती हल्ला झाला, त्यामुळे आज पोलीस बंदोबस्त अतिशय चोख होता नागपुरातला. आणि नागपुरात नेहमीच कार्यक्रम असला की अतिशय चोख बंदोबस्त असतो. परंतु जयपूरला जे काल घडलं ते नागपुरात अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस आज फार दक्ष होते. अभिजित दिपकेला अतिशय चांगली सुरक्षा होती. आणि अभिजित दिपकेंनी सर्वप्रथम काय केलं मंडळी, या कार्यक्रमाच्या आधी आकांक्षा नावाची जी मुलगी आहे, जिने आत्महत्या केली, जिने नीटची परीक्षा दिली होती, त्या मुलीच्या घरी एक सांत्वना भेट म्हणून अभिजित दिपके त्या ठिकाणी त्या मुलीच्या घरी गेला आणि ती गोष्ट स्टेजवरती सांगितली आणि अतिशय भावनिक वातावरण त्या ठिकाणी झालं. मंडळी, हा पहिला मुद्दा. आणि आकांक्षाचं पोस्टरही त्याने स्टेजवरती लावलेलं होतं. आणि तिरंगा घेऊन जशी अभिजित दिपकेंची एंट्री झाली मंचावरती, स्टेजवरती, तेव्हा एकच कल्लोळ माजला. मंडळी, आणि भरपूर युवा वर्ग होता आणि माझ्या तुमच्याही वयाचे भरपूर लोक होते. आणि विशेष स्टेजचं आकर्षण हे होतं मंडळी की सत्यपाल महाराज, ज्यांना तुम्ही ओळखत असाल, जे 7 खंजिरी वाजवतात, सप्तखंजरी वादक आहेत, सत्यपाल महाराज, आणि त्यांचे अनेक शिष्य आहेत. पवनपाल असेल, कोणते वेगवेगळे पाल त्यांनी नावं दिले आहेत, ते सगळे पाल, ती मंडळी 7-8 जण, ते सगळे कीर्तनकार त्या ठिकाणी होते. आणि सत्यपाल महाराजांनी सांगितलं की दिन में अगरबत्ती और रात में जबरदस्ती, असे काही विनोद त्यांनी करून खरातवरती एक उपासात्मक टीका केली. आणि मी कसा संविधानाला घेऊन कीर्तन करतो आणि मी कसा या सगळ्या साधू आणि या महाराजांच्या व्यतिरिक्त वेगळा कीर्तनकार आहे, हे त्यांनी सांगितलं. आणि अभिजित दिपकेच्या कार्यक्रमाला, त्या प्रोटेस्टला एक वेगळंच रंगरूप आलं मंडळी, ते सत्यपाल महाराजांमुळे. तर लक्षात घ्या, काल अपमान झाला आणि आज सन्मान झाला. आज प्रचंड गर्दी होती. तुम्हाला मी सांगू शकत नाही, माझ्याकडे व्हिडिओ फुटेज नाही, जोपर्यंत मिळेल तुम्हाला मी अवश्य दाखवेल. मंडळी, त्यानंतर नितेश कराळे साहेब होते, मास्तर आपले वर्धेचे. नितेश कराळे जसे स्टेजवरती दिसले, लोकांनी एकच आरडाओरड केली तिकडे की मास्तर मास्तर मास्तर. तेव्हा मास्तरांनी माईक घेतला आणि मास्तरांचे तुम्हाला छक्के पंजे माहीत असतात, कसे ते चौके छक्के लावतात. मग तो त्यांनी कार्यक्रम एक 5-10 मिनिटं, जवळपास 7-8 मिनिटं
कराडे सर बोलले, अभिजित दिपके भरपूर वेळ बोलले. त्यानंतर सत्यपाल महाराजांनी अक्षरशः पत्थर बनेंगे बॉम्ब भक्त बनेंगी सेना तुकडोजी महाराजांचं जे भजन ते सुद्धा त्या स्टेजवरती गायलं. मला सांगण्याचा उद्देश हा आहे की मी तातडीनं आता तुमच्याकडे लाईव्ह येऊ शकत नाही, कव्हरेजचा नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळं, त्यामुळे मला व्हिडिओ करून अपलोड करावा लागणार आहे. तर मंडळी इतक्या तातडीनं यासाठी आलो की मला अतिशय आनंद झाला. आनंद यासाठी झाला मंडळी की बघा, या देशातल्या युवकांच्या मागे, तरुणांच्या मागे, विद्यार्थ्यांच्या मागे आपण असलं पाहिजे. हो, आपण नेहमी भाषणात सांगतो, हे नेते पुढारीच भाषणात सांगतात, हे एवढ्या गोष्टी नाकाने करतात नेहमी. कुठे कुठे ज्या ज्या ठिकाणी चीफ गेस्ट म्हणून, मुख्य अतिथी म्हणून जातात तिथे मार भाषणं ठोकतात. हे काय म्हणतात की विद्यार्थ्यांपुढे भाषणं देतात की आजचे विद्यार्थी उद्या देशाचं भविष्य आहे वगैरे वगैरे वगैरे. अरे बोलण्यापुरतं नाही, ते कृतीपुरतं असलं पाहिजे. त्या ठिकाणी सगळे इंद्र 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 इंद्राचा सगळा जय जयकार झाला की नरेंद्र, तो शिक्षण मंत्री धर्मेंद्र आणि मुख्यमंत्री देवेंद्र, सगळ्यांच्या नावापुढे इंद्र लागला आहे. तर असं खूप अतिशय त्या ठिकाणी सत्यपाल महाराज असल्यामुळे थोडा विनोदही झाला आणि सटायर टाईपचं एक काहीतरी पुढे आलं त्या ठिकाणी. आणि अतिशय तरुणांचा आक्रोश होता मंडळी. हे नागपूर आहे, नागपूर शहर आहे. नागपूर शहरात ऐतिहासिक सभा झाल्या आहेत अनेक राजकीय पक्षांच्या. मी तुम्हाला सांगतो, मी स्वतः अटल बिहारी वाजपेयी असतील किंवा बाळासाहेब ठाकरे असतील, प्रमोद महाजन असतील, गोपीनाथराव मुंडे असतील, या सगळ्या लोकांची भाषणं ऐकायला मी अनेकदा, अडवाणींचं भाषण अनेकदा झालं, मुरली मनोहर जोशी साहेबांचं भाषण त्या ठिकाणी झालं. जेवढी भाषणं त्यांची सुंदर होती, ऐकण्यासारखी होती, तेवढेच ते वागायचे सुद्धा चांगले मंडळी. म्हणजे राजकीय पक्षामध्ये किंवा राजकीय क्षेत्रात एक संस्कृती होती, एक संस्कार होता. तो संस्कार कुठेतरी हरवल्यासारखं वाटतंय मंडळी. म्हणून अभिजित दिपकेंच्या पाठीमागे आपण सगळ्या तरुणांनी तर राहिलंच पाहिजे. आणि सत्यपाल महाराजांनी सांगितलं की मी सुद्धा कॉक्रोच आहे, आय एम कॉक्रोच. आणि आय एम कॉक्रोच, आय एम कॉक्रोच या घोषणेनी अतिशय परिसर दुमदुमून गेला होता मंडळी. आणि तुम्हाला सांगतो, आज जी मला वाटतं शेवटची सभा आहे आणि त्यानंतर त्यांनी अनाउन्समेंट केली महत्वाची अभिजित दिपकेंनी की येत्या 20 तारखेला दिल्लीला जंतर मंतरवर पुन्हा या देशभरातले जितके काही त्यांनी आता गोळा केले आहे कॉक्रोचेस, ते सगळे कॉक्रोचेस दिल्लीला जाणार आहे म्हणे. आणि तिथेही त्यांनी वदवून घेतलं युवकांकडून, तरुणांकडून की तुम्हाला दिल्लीला 20 तारखेला यायचं आहे आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा होईस्तोवर दिल्ली सोडायची नाही, असा त्यांनी आज आवाहन केलं आहे मंडळी. तर बघा, आज 2 मोठे नेते नागपुरात असतात. एक आदरणीय नितीन गडकरी साहेब, फार त्यांचं बापा जगात जगविख्यात आहेत ते. आणि त्यांना आता सायंटिस्ट म्हणून त्या कराडे साहेबांनी आज नामकरण केलं त्यांचं. ते इथेनॉल वगैरेचं प्रकरण आहे तेव्हापासून त्यांचे फार मीम्स येत आहेत. ते 20% इथेनॉल काय पेट्रोलमध्ये मिसळणार आहे, तेही त्यांनी काय तरतूद करून घेतली, अप्रूव्ह करून घेतलं. ते नेते मोठे आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब नागपुरातले आहेत. त्यानंतर तुमचे ते महसूल मंत्री, ते तर फार दौरे करत असतात, रोजच त्यांचे दौरे असतात. ते कोण, चंद्रशेखर बावनकुळे साहेब. असे 3-3, 4-4 मोठमोठ्या संघाचं मुख्यालय नागपुरात आहे, दीक्षाभूमी नागपुरात आहे. अशा ठिकाणी यशस्वी आंदोलन होणं ही फार मोठी महत्वाची गोष्ट वाटली मला. त्यामुळे मी आता तातडीनं तुमच्यापुढे आलो मंडळी. तर बघा, ज्या गोष्टीला तुम्ही सरळ मार्गाने त्या गोष्टीला पुढे जाऊन त्या तरुणांचं ऐकून घ्यायला पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्यांना मदत म्हणून काहीतरी सरकारने मदत दिली पाहिजे, त्यांची सांत्वना केली पाहिजे, त्यांच्या घरी गेलं पाहिजे. अनेकदा तर देशाला संबोधतात पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब किंवा देवेंद्र फडणवीसजी. तर असं न करता तरुणांच्या बोलण्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं, तुम्ही बहिरेपणा घेतला, तुम्ही आंधळेपणा घेतला, तर हे तुम्हाला मागात पडेल. हे आजच्या त्या आंदोलनावरून लक्षात आलं मंडळी. तरुणांची ताकद फार मोठी असते, एक लक्षात घ्या. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की घरातले लेकरं जेव्हा बरोबरीचे होतात तेव्हा वडिलांना 2 पावलं मागे सरावं लागतं. ती कंडिशन येत असते. त्याच्यामुळं आम्ही आता आपलं कार्यक्रम संपला, आता तरुणांचा कार्यक्रम आहे, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे मंडळी. मी वारंवार सांगतो व्हिडिओमध्ये की बघा जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे. मंडळी, ही गंमत, ही गोष्ट लक्षात घ्या की अनेक गरीब विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडे फीस भरायला पैसे नसतात मंडळी. माझाच क्लासमेट, माझा वर्गमित्र 10वीला, त्याच्याकडे मला वाटते 80-90 रुपये काहीतरी बोर्डाच्या परीक्षेची फीस होती. 80 की 90 रुपये काहीतरी होती, मला आता नीट आठवत नाही. 1987चं माझं 10वी झालं तेव्हा माझा वर्गमित्र होता, त्याच्याकडे 80 रुपये ते फीस भरायला नव्हते मंडळी. त्याचे पैसे माझ्या आजोबांनी दिले. आज तो बिचारा
तेव्हा प्रायव्हेट डीएड होतं, आज तो झेडपीला टीचर आहे. एक चांगलं सेटल त्याचं लाईफ आहे मंडळी. आज 4 चाकाच्या गाडीने फिरतो आणि अतिशय आनंद होतो मंडळी. बघा इतकी परिस्थिती. आता तेव्हाचा काळ वेगळा होता, पण आताही तुम्हाला सांगतो, आताही अनेक विद्यार्थी असे आहेत मंडळी की त्यांच्याकडे पैसे नसतात, उसनवारीचे पैसे घेऊन परीक्षेचा फॉर्म भरतात. अनेक घरी आईवडिलांना कळत नाही की कुठल्या मार्गाने मुलांनी जायला पाहिजे, कुठल्या मार्गाने नाही. नातेवाईकांनी तर आजकाल कोणाचा संबंध सोडून दिला आहे. कोणाच्या घरी काही ये जा नातेवाईकांची जास्त राहिली नाही. कोणी कोणाच्या भानगडीत पडत नाही मंडळी. त्यामुळे लेकरं स्वतः बिचारे धडपडतात, फॉर्म भरतात परीक्षेचा, ज्या जागा निघतात त्याच्या मागे धावतात मंडळी, कुठे कुठे जेवतात, रेल्वे स्टेशनवर बसस्टँडवर झोपतात. हे सरकारला नाही कळत. हे केव्हा कळेल? या आमदार खासदारांना दुपट्टे टाकले की नुसत्या सभा घेत फिरत असतात. पण यांना तुम्हाला सांगतो, गॅरंटीने सांगतो, तुम्हाला विश्वासाने तुम्हाला सांगतो, मी जबाबदारीने बोलतो की आमदारांच्या मतदारसंघातला पूर्ण मतदारसंघ देखील यांना मतदारसंघाचा अभ्यास नसतो. तुम्हाला काय सांगतो, नुसतं पाणी पुरवठा, रस्ते आणि ते पांधन रस्ते ना, अमकानं ढमकानं ते 5 किलो धान्य आणि ते पीएमचे पैसे, सीएमचे पैसे, लाडकी बहीण हे सोडा, याच्या व्यतिरिक्त अनेक अडचणी आहेत. विद्यार्थ्यांकडे कधी लक्ष दिलं का कुठल्या एखाद्या आमदारांनी? गावामध्ये लायब्ररी आहे का मुलांना अभ्यास करण्यासाठी? खेळण्यासाठी मैदान आहेत का? नाही. ते कुठे जातील? अरे शहरात एका लेआउटमध्ये मैदान असतं मध्यंतरी, लेकरं शिकतातही आणि खेळतातही. ग्रामीणमध्ये काय व्यवस्था आहे? अशी काहीच नाही. आता मला सांगा, तालुक्याला 15 किलोमीटर मुलगा खेळायला जाईल का हो? मग ती ग्रामीणमध्ये ती व्यवस्था नको का? हॉस्पिटल नको का? दवाखाना नको का? त्यांनी मरायचं का? त्यांनी 100 किलोमीटर, एखाद्याला हार्ट अटॅक आला की त्यांनी 100 किलोमीटर पर्यंत जायचं फोर व्हीलरनी, एखाद्या भाड्याच्या गाडीने, किरायाच्या गाडीनी, आणि त्यांनी मरायचं रस्त्यात. अहो, आमदार खासदार यांना सुद्धा काही पडलेलं नाही आहे. एकदा ते निवडून आले की ते आपलं गाव सोडतात आणि पडून जातात. ते कधीही येत नाही. अभिजित दिपकेंच्या या आजच्या आंदोलनाच्या निमित्तानं हे सगळं बोलण्याची संधी तुमच्यासोबत मिळाली मंडळी. अभिजित दिपकेंना पाठिंबा द्या. आज तुम्हाला लाईव्ह जिथे जिथे तो कार्यक्रम तुम्हाला बघायला मिळेल, तुम्ही लाईक करा, शेअर करा, आणि आपला व्हिडिओ आज चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा, नवीन असाल तर, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मंडळी. लाईक करायला विसरू नका. तर इन्कलाब जिंदाबाद म्हणत आजचा हा एपिसोड आपण इथेच संपवूया. नमस्कार.